आणि एक भीती पसरली होती. आपले ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा अं, कॉस्टली केला. भारतीयांना चलो घर सांगितलं होतं. अशी परिस्थिती उद्भवली तर काय करणार? कसं आहे ना सर, ट्रम्प तात्या जे आहेत तर ते अमेरिकेसाठी खूप बेस्ट आहेत. जसं आपल्यासाठी प्राईम मिनिस्टर मोदी, बरोबर. त्यांनी फॉरेनच्या गाड्या इथे येऊन सेल होऊ नये किंवा झाल्या तर आमच्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून टॅक्स भरपूर जास्त लावला. म्हणून काही काही गाड्या इथं चालतच नाहीत, बरोबर. बरोबर. तसंच ट्रम्प जे करतात ते त्यांच्या देशासाठी चांगलंच करतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटतं की आमच्या इथल्या म्हणजे जे काही US चे ओरिजिनचे लोक आहेत त्यांना जास्त त्यांना जॉब मिळाले पाहिजेत, त्यांनी स्ट्रगल करू नये, भारतीयांना कमी जॉब मिळाले पाहिजे. आता त्यांचं काय म्हणणं आहे की H1B व्हिसा कॉस्टली केला तर भारतीय इकडे जास्त येणार नाहीत, म्हणजे इथं लोकांना काम मिळेल. पण जर आपण दोन्ही देशांची एज्युकेशन सिस्टीम किंवा इकॉनॉमी जर पाहिली तर जे काम US चा माणूस करेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी प्राईजमध्ये इंडियन माणूस करेल, बरोबर. बरोबर. मग तसं जर असेल तर बिझनेस हा प्रॉफिट्सवरती चालतो. आज जर मला एखादा एम्प्लॉय 15,000 मिळाला तर मी त्याकडून काम करून घेणार आणि तेच काम जर मला 30,000 कोणी देत असेल तर मी का करून घेईल. मग ट्रम्प साहेबांचं काय म्हणणं आहे सर की तुम्ही US ओरिजिनची जर कंपनी आहे ना तर तुम्हाला ते रूल